नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 30 जून 2026 मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता दर्शवते. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊ एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतील रहाटगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जोरदार मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. 2 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चिखल, अपघात आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अखेर प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करत बैठक घेण्याचे आणि 15 जुलैपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. रहाटगाव मुख्य रस्त्याचे भूमिपूजन 9 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. मात्र जवळपास 2 वर्ष उलटूनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या ड्रेनेजच्या कामानंतर खडीकरण अपूर्ण राहिल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. परिणामी संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांना पायी चालणे आणि वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. स्थळ पाहणी करून समस्येचा अहवाल तयार करण्यात येईल, तसेच संबंधित कंत्राटदारासोबत तातडीची बैठक घेऊन कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 15 जुलैपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. तसेच त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर विद्यमान आमदारांच्या निवासस्थानासमोर अंगावर चिखल घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर गावकऱ्यांनी सध्यासाठी आंदोलन स्थगित केले असले तरी आता सर्वांचे लक्ष 15 जुलैपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू होते का याकडे लागले आहे. रहाटगाव रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी आता नागरिकांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याचे पाहायचे आहे. 15 जुलै ही अंतिम मुदत ठरणार असून त्यानंतर गावकऱ्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीतील प्रतिष्ठित गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मणिबाई गुजराती हायस्कूलच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. जाणून घेऊया हा निवडणुकीचा सविस्तर आढावा. अमरावती येथील गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मणिबाई गुजराती हायस्कूलच्या नव्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत CA डॉक्टर निलेश लाठिया यांची अध्यक्षपदी निवड झाली असून डॉक्टर नितीन सेठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून CA राजेश पटेल यांना 195 मते मिळाली. दिनेश सेठिया आणि भरत भयानी यांना प्रत्येकी 191 मते मिळाली. ॲडव्होकेट
निलेश शहा यांना 169, किशोर कारिया यांना 164, तर राजू देसाई यांना सिमेश श्रॉफ यांना प्रत्येकी 159 मते प्राप्त झाली. याशिवाय अमृत पटेल यांना 156, तुषार श्रॉफ आणि जितेंद्र दोशी यांना प्रत्येकी 155, चेतन लाठिया यांना 151 आणि मुकेश गागलानी यांना 149 मते मिळून कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी हितेंद्रभाई धावलिया, राजूभाई मंडविया, कुशलभाई पटेल, राजेंद्र पारेख, जितूभाई आनंदपरा आणि रमेशभाई कामदार यांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी पदाधिकारी आणि सदस्यांचे समर्थक तसेच समाज बांधवांनी स्वागत केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तर ही होती गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मणिबाई गुजराती हायस्कूलच्या नव्या कार्यकारिणी निवडणुकीची संपूर्ण बातमी. नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांकरिता संस्मरणीय ठरावा याकरिता अमरावतीतील शाळांनी अनोखे उपक्रम राबविलेत. मणिबाई गुजराती स्कूलमध्ये नव्या कार्यकारिणीच्या वतीने पुस्तकांची पालखी सजवून तिचे विधिवत पूजन करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष CA निलेश लाठिया आणि उपाध्यक्ष नितीन सेठ यांनी खांद्यावर पालखी घेऊन शाळा परिसरात भ्रमण केलेत. यानंतर विद्यार्थ्यांनीही शिस्तबद्ध रॅली काढत ज्ञानाचा सन्मान केला. या कार्यक्रमाला कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दी गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये आज वर्ग 5वीचे प्रवेशोत्सव पर्यावरणपूरक आपण साजरा केला आणि या प्रवेशोत्सवाची टॅगलाईन होती मणिबाईच्या दारी शिक्षणाची वारी. या प्रवेशोत्सव प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर CA निलेशभाई लाठिया सर, डॉक्टर नितीन सेठ सर, सुरेशभाई राजा सर, तुषारभाई श्रॉफ सर, योगेंद्रभाई देसाई सर, भरतभाई भायणे सर हे दी गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रवेशोत्सवाप्रसंगी शिक्षणाची वारी हा संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा आणि शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी मणिबाईच्या दारी शिक्षणाची वारी हा आपण यावर्षी टॅगलाईन ठेवलेली होती. आणि या नवप्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे स्वागत, पुस्तके तसेच खाऊचं वाटप आणि विद्यार्थ्यांना आणि आलेल्या उपस्थित मणिबाईच्या दारी शिक्षणाची वारी ही जी आपण दिंडी काढली, वारकरी संप्रदाय सध्या आपण पाहतोय ठिकठिकाणी दिंडी, पालख्या निघत आहे. ते संस्कार विद्यार्थ्यांवर रुजवावे आणि शिक्षणाची दिंडी त्यांच्या मनामध्ये घर करून राहावी या संकल्पनेसाठी आपण हा विषय मणिबाईच्या दारी शिक्षणाची वारी ही दिंडी आपण आयोजित केली. आणि ही दिंडी अंबापेठ परिसरातून पालखीमध्ये विठ्ठल रुक्माईसोबत पुस्तकं ठेवून विद्यार्थ्यांच्या मनावर याचा सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण ही दिंडी परिसरातून काढली आणि विद्यार्थी पालकांचे आपण स्वागत केले. आलेल्या अतिथींना एक पेड माँ के नाम या उपक्रमासाठी त्यांना आपण वृक्षाचं वाटप केलं आणि ज्या माध्यमातून पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा संदेश या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला. असंच या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी उज्ज्वल आयुष्याकरता मान्यवरांच्या हस्ते शुभकामना देण्यात आल्या. तसेच सर्व मणिबाईचे शिक्षकवृंद, सहकारी वृंद यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. आणि आजपासून विद्यार्थ्यांचा प्रवेश हा शाळेमध्ये झालेला आहे आणि संपूर्ण शैक्षणिक वर्ष त्यांच्यासाठी शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत राहू. आणि यासाठी मार्गदर्शन करणारी दी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनामध्ये मणिबाई गुजराती हायस्कूल शैक्षणिक, क्रीडा आणि सर्व स्तरावरती विद्यार्थ्यांसह अग्रेसर राहील याची प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. भारत माता की जय. दुसरीकडे समर्थ शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत गीत आणि पुस्तक वितरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, संस्कार आणि ज्ञानाच्या वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, मिठाई आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष एरेकर, आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांनी शाळांना भेटी देत शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. महापौर श्रीचंद तेजवाणी, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियमित शिक्षण, शिस्त आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेत. यावेळी शिक्षकांच्या अध्यापन तयारीचा, डिजिटल शिक्षण उपक्रमांचा, वाचन संस्कृतीचा आणि शाळांमधील मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रशासन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे महानगरपालिका शाळांमध्ये सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळालेत. बालमित्र आज शाळेमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे पूर्ण शाळेमध्ये आणि संपूर्ण शाळा, संपूर्ण शिक्षक यांची खूप चांगली तयारी झालेली आहे. अतिशय सज्जतेने त्यांनी सर्व आपल्या नवीन बालमित्रांचं त्या ठिकाणी स्वागत शाळेमध्ये केलेलं आहे. आताच मी या शाळेमध्ये जे नवीन बालमित्र आपले आलेले आहेत त्यांना गणवेशाचं व पुस्तकांचं सुद्धा वाटप हे त्या ठिकाणी केलेलं आहे. तर शाळेमध्ये अतिशय चांगली इमारत आहे आणि इथे पटसंख्यासुद्धा 300च्या घरात आहे. त्यामुळं सर्व शिक्षक हे जे चांगली मेहनत करत आहेत आणि समाजामधूनही या शाळेच्या प्रती त्यांची एक प्रकारची समाजाची समाधान हे या शाळेच्या प्रती या पटसंख्येहून आपल्याला निश्चित दिसते. मी मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा आज माझ्या भाषणात आवाहन केलं की शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या शाळेचं जे शिक्षक आहेत त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी व या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्या ठिकाणी भर द्यावा असं आवाहन मी या ठिकाणी आज जो शाळा प्रवेश उत्सव या संपूर्ण जिल्हाभरामध्ये आज आपल्या राबवला जात आहे त्या निमित्ताने केलेला आहे. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण संदर्भात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिसाल मधून तब्बल 200हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना 4 खासगी बसमधून वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील विविध अनुदानित आश्रम शाळांमध्ये पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शिक्षणाच्या नावाखाली हे विद्यार्थी स्थलांतरित केले जात आहे का, की शासकीय अनुदान मिळवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान आणि आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिसाल येथून सोमवारी 4 खासगी ट्रॅव्हल्स बसमधून 200हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील विविध अनुदानित आश्रम शाळांमध्ये पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आपण नेमके कोणत्या शाळेत जात आहोत याची देखील माहिती नसल्याचे दिसून आले.
घटनास्थळी उपस्थित शिक्षकांकडे विचारणा करण्यात आली असता वेगवेगळ्या शाळांची नावे सांगण्यात आली. मात्र एका बस चालकाने विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील एका अनुदानित आश्रमशाळेत नेले जात असल्याचे स्पष्ट केले. याच वेळी एका शिक्षकाने आम्ही गेल्या 20 वर्षापासून मेळघाटातून विद्यार्थी घेऊन जात आहोत असे सांगितल्याने या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकच प्रश्न निर्माण झाले आहेत. मेळघाटामध्ये जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी विद्यालय उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर दूर का पाठवले जात आहे हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. काही अनुदानित संस्थांकडून पटसंख्या वाढवून लाखो आणि कोट्यवधी रुपयाचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी हा प्रकार राबविला जात आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक शाळांमधील पटसंख्या कमी होत गेल्यास जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आश्रम शाळांच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासाठी पालकांची लेखी संमती घेण्यात आली का? शिक्षण विभागाची परवानगी आहे का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? तसेच राहण्याच्या आणि शिक्षणाच्या सोयीबाबत कोणती व्यवस्था करण्यात आली आहे? यासारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. या संपूर्ण प्रकरणाची SIT किंवा न्यायालयीन चौकशी करून विद्यार्थ्यांचे स्थलांतर, शासकीय अनुदान, प्रवेश प्रक्रिया, संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांची भूमिका तसेच आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हे स्थलांतर नेमके शिक्षणासाठी आहे की अनुदानाच्या खेळासाठी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शासन दरवर्षी शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयाची निधी खर्च करत विद्यार्थ्यांना स्वतःच्या परिसरातील शाळांऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची वेळ का येते याचे उत्तर संबंधित विभागांना द्यावे लागणार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. कारण हा विषय केवळ शाळाचा किंवा अनुदानाचा नसून आदिवासी समाजाच्या भावी पिढ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित आहे. आजच्या डिजिटल युगात शाळेतील प्रवेशोत्सव म्हटले की फुगे, सजावट आणि आधुनिक कार्यक्रम डोळ्यांसमोर येतात. मात्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कुकसा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भारतीय संस्कृतीची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाला एक अनोखा आणि संस्मरणीय रंग दिलाय. बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि संपूर्ण गाव या सोहळ्याचा साक्षीदार बनला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या कुकसा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांचे आगमन थेट बैलगाडीतून करण्यात आले. तुम्ही खरं शाळेत जाण्यासाठी किती उत्सुक आहे? लय. काय व्हायचंय तुला मोठं होऊन? पोलीस व्हायचंय तुला? अरे वा वा. शाळेत जाण्यासाठी तू किती उत्सुक आहे? खूप. तू कोणत्या क्लास मध्ये आता? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकसा. कोणत्या क्लास मध्ये आहे तू? मी 5वी. किती उत्सुक आहे तू शाळेत जाण्यासाठी? मी खूप. शाळेचा पहिला दिवस कसं वाटत आहे तुला? मला खूप चांगलं वाटत. काय व्हायचंय तुला मोठं होऊन? मला पण पोलीस. खिचडी आवडते का तुला शाळेतली? हो. रोज खातो तू? हो. गावातील श्याम सोनोने यांनी बैलगाडीचे सारथ्य करत विद्यार्थ्यांना शाळेत आणलेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान पाहून संपूर्ण वातावरण भावनिक झालेत. मुख्याध्यापक धनपाल गजभिये आणि शिक्षिका लता गणवीर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. भारतीय संस्कृतीची ओळख करून देतानाच शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अशा नाविन्यपूर्ण आणि संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढतो, पालकांचा सहभाग मजबूत होतो आणि शिक्षणासोबत संस्कृतीचे जतनही होते. कुकसा गावातील हा प्रवेशोत्सव केवळ विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम नव्हता, तर शिक्षण आणि संस्कृती याचा सुंदर संगम होता. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आपल्या सोबत आहेत. तर ताई, आज शाळेत तुमचे पोरं येत आहे, पहिला दिवस आहे आज पोरांचा, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या शाळेत हे गावामध्ये जे आजपर्यंत असाच कार्यक्रम कधीच आयोजित केला नाही, त्यामुळे हे सगळं आज या सरांनी केलं आणि त्यांचे पण मी आभार मानते. आणि आमच्या मॅडम जे आमच्या गावासाठी, छोट्याशा गावासाठी करत आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. सोबत आहेत कुकसा येथील माजी सरपंच. ताई, तुमच्या गावातील पोरांचा शाळेचा पहिला दिवस आहे, तर काय भावना आहे तुमची? आम्हालाच तेवढा आनंद होऊन राहिला, तर त्याला किती होत असेल. त्यांचा शाळेचा पहिला दिवस, जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकावं यासाठी तुम्ही काय सांगाल? की तसे आता हे नवीन सर आले तेव्हापासून शाळा खूप वेगळी झाली, म्हणजे बदलूनच गेली. शाळेकडून काही अपेक्षा तुमच्या? गावातील लोक नागरिकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करू की जिल्हा परिषदकडेच वळा, कारण की बाहेर गावातील दर्यापूर तालुक्यातील हे जे शिक्षण आहे हे मागीच आहे आणि आपल्या शेतमजूर आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं व्यवस्थित नाही आहे. आणि विशेष म्हणजे या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या दोन्ही मुली शिकल्या. अरे वा. त्यातली एक केंद्र सरकारमध्ये लागली आणि दुसरी आर्किटेक्ट करून राहिली. आपण बघू शकता की त्यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषद मध्ये शिकून त्यांचे दोन्हीही मुली ह्या उच्च पदावर आहेत, म्हणून जिल्हा परिषद मध्ये शिकलेला विद्यार्थी खरंच हा एक दिवस आपलं नाव लौकिक करतो, यामध्ये तिळमात्र ही शंका नाही, असं कुकसावासियांच्या आपल्याला त्यांच्या संवादातून आपल्याला कळलेलं आहे. नागपुरात विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला गाडी दाखवायची आहे असे सांगून एका इस्माने जुनी महिंद्रा झायलो गाडी विश्वासाने ताब्यात घेतली आणि थेट फरार झाला. एवढेच नाही तर ही गाडी दुसऱ्यालाच विकल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. इमामवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी यांच्या जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आरोपी जितेंद्र निपाने हा गाडी पाहण्यासाठी आला होता. चर्चेदरम्यान आरोपीने आपल्या मित्राला गाडी खरेदी करायची असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादीने विश्वासाने विक्रीसाठी ठेवलेली महिंद्रा झायलो गाडी मित्राला दाखवून लगेच परत आणण्यास सांगत आरोपीच्या ताब्यात दिली. मात्र आरोपी गाडी घेऊन गेल्यानंतर परत आलाच नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले. त्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की आरोपींनी ती गाडी परस्पर दुसऱ्याला विकल्याचा संशय आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपी जितेंद्र निपाने वय 36 वर्ष याच्या विरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी विरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे. मात्र गाडी नेमकी कुठे विकण्यात आली, त्यामागे आणखीन कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. इमामवाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांचं जुन्या गाड्या विकायचं सर्व्हिस सेंटर आहे आणि सदरचा आरोपी हा फिर्यादीकडे आलेला होता आणि चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की माझ्या मित्राला पण गाडी घ्यायची आहे. त्यावेळी फिर्यादीने सांगितले की बाबा सदरची गाडी घेऊन जा, मित्राला दाखव आणि आल्यानंतर आपण ठरवू. असं करून मग फिर्यादीने विश्वासाने त्याच्या ताब्यात गाडी दिली आणि आरोपी गाडी घेऊन गेला, तो परत आलाच नाही आणि बाकीच्या पण कुठल्या खरेदी विक्री संदर्भात त्याचं बोलणं केलं नाही, म्हणून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. आरोपी कोण आहे, याच्या आधी याचे गुन्हे वगैरे समोर आले आहेत काय? आरोपी नामे जितेंद्र निपाने, वय वर्ष 36 आहे. याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल नाहीत. गाडी नेलेली आहे महिंद्रा झायलो गाडी नेलेली आहे आणि फिर्यादीने विश्वासाने दिलेली गाडी त्यांनी ती परत आणून दिली नाही, म्हणून आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करत आहोत. आरोपी आहे याआधी फिर्यादीची काही भेट वगैरे झाली होती का? दोघांच्या काही याआधी काही सौदे झाले होते का? यापूर्वी काही सौदे झालेले नव्हते. फिर्यादीचं रिसेलचंच हे आहे, एजन्सी आहे. परंतु सदर वेळी बाबा आरोपी आलेला होता, फिर्यादीला भेटला होता आणि चर्चेदरम्यान त्याने सांगितलं तर माझ्या मित्राला गाडी पाहिजे.
त्यावेळेस फिर्यादी म्हणले ही गाडी आहे विकण्यासाठी, तू घेऊन जा आणि मित्राला दाखवून परत आण. म्हणून विश्वासाने त्याच्या गाडी ताब्यात दिली होती, परंतु तो गाडी परस्पर घेऊन गेला आणि नंतर फिर्यादीला माहिती मिळाली की त्यांनी गाडी सुद्धा कोणातरी विकली आहे. त्याबाबतचा अधिक तपास करत आहोत. विश्वासाने दिलेली गाडी परत न करता तिचीच विक्री केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. आता पोलिसांच्या तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं आणि गाडीचा शोध लागतो की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नागपुरात एका अंध हत्येचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि MIDC पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. झोपेत असलेल्या तरुणाची लाकडी ठोकळा आणि विटांनी ठेचून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडचा रहिवासी जितेंद्र उर्फ पप्पू बारीलाल तांडेकर हा नागपुरातील हिंगणा रोड परिसरात वास्तव्यास होता. तो हमाली आणि वाहन चालक म्हणून काम करत 27 जूनच्या रात्री ते 28 जूनच्या सकाळी दरम्यान MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोन चौक परिसरात झोपलेल्या जितेंद्र तांडेवर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने लाकडी ठोकळा आणि विटांनी डोक्यावर वार करून निर्घुण हत्या केली होती. या प्रकरणी MIDC पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी सुमित रवींद्रकुमार शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो आणि मृतक एकाच परिसरात वेगवेगळ्या शेडमध्ये राहत होते. मृतक दारू पिऊन नेहमी आरडाओरडा करत होता. अनेकदा समजावूनही तो शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात झोपेत असताना लाकडी ठोकळा आणि विटांनी वार करून त्याची हत्या केली. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास MIDC पोलीस करत आहे. त्याप्रमाणे आम्ही सकाळी 8च्या दरम्यान समिश्र माझ्या पथकासह घटनास्थळी पोहोचलोय. MIDC हद्दीतील इलेक्ट्रॉनिक झोन चौक येथील ठाकरे स्टीलची स्टॉल आहे. त्या स्टॉलमध्ये सदर मृतकाची बॉडी पडलेली होती. त्याचं नाव जितेंद्र तांडेकर. आम्ही आधी सर्वप्रथम मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तिथं ऑलरेडी मृतकाचे भाऊ आणि त्याचे संबंधित परिचित असणारे लोक त्यांच्याकडून माहिती घेतली. आरोपीचे स्वभाव, त्याचा इतिहास, त्याची काही कुणाशी ओळख, कुणाचे काही शत्रुत्व वगैरे यांची माहिती घेतली. त्याप्रमाणे आम्ही आरोपीची इंजुरी पाहून त्यांना त्या ठिकाणी एक लाकडी गट्टू, ज्याला आम्ही व्हेकल स्टॉपर म्हणतो, तिथे सापडला. त्या ठिकाणी भरपूर गॅरेज आणि ट्रान्सपोर्टचे गोडाऊन्स असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनांची, स्पेशली कमर्शियल वाहनांची मोठी वर्दळ होती. तिथलेच कुठतरी एका गट्टू वापरून हा मर्डर झालेला असावा. त्या दृष्टीने आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही आजूबाजूचे CCTV तसे त्याच्या परिचित, तो दिवसभरामध्ये त्याचे क्रियाकलाप काय असतो याची सर्व माहिती घेऊन आम्ही सर्व आपले पूर्ण खबरे, सर्व नेटवर्क आम्ही तिथं त्यांना आम्ही माहिती दिली व त्यांच्याकडून आरोपीविषयी किंवा संबंधित संशयित आरोपीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कोणाशी काही जुना वाद वगैरे आहे का, कोणाचे अनैतिक संबंध आहेत का, त्याचा काही फॅमिली काहीतरी इश्यू आहे का, ह्या गोष्टीची आम्ही संपूर्ण माहिती घेतली. दिवसभर आमचा हाती काही योग्य पुरावा लागला नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्ही परत आम्ही माझे युनिटचे प्रत्येक व्यक्तीला एक टास्क दिला. त्याने प्रत्येकाला आम्ही एक अँगलने काम करायला सांगितलं. त्याबद्दल आम्हाला आमच्या वरिष्ठांनी, आमच्या डिटेक्शन सरांनी, क्राईम सरांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. आम्ही त्याप्रमाणे सर्व CCTV फुटेज, जेवढे बार असतील, एखादा हार्डवेअर दुकान असेल किंवा देशी भट्टी दुकान असेल, सर्व आम्ही खंगाळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एका ठिकाणी आम्हाला एक संशयित व्यक्ती सापडला आणि घटनास्थळी आढळलेला गट्टू आणि त्याच्या हाती असलेला गट्टू आम्हाला सारखा वाटायला लागला. आम्ही त्याची माहिती काढली. आम्हाला आमच्याच खबरीद्वारे त्याची माहिती मिळाली की हा व्यक्ती कोण असावा म्हणून. कारण रात्रीची वेळ आहे, रात्रीची फुटेज दिसत आहे सर्व. त्या अनुषंगाने आम्ही संबंधित व्यक्तीची माहिती घेतली. हा कोण आहे, कुठला, काय, सध्या कुठं काम करतो, त्याची माहिती घेऊन
ज्या ठिकाणी तो काम करतो तिथून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आहे. फुटेजमध्ये दिसत असलेलं कपड्यावरील वर्णन म्हणजे घटनेच्या दिवसांनंतरच्या दिवशीसुद्धा आम्हाला तो सारखा वाटायला लागला. आम्ही त्याला ताब्यात घेऊन व्यवस्थित विचारपूस केली आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे की तो तिथंच त्या भागामध्ये MIDC मध्ये काम करतोय, जिथे मिळेल तिथे काम करतोय. त्याचे स्वतःचं राहण्याचं घर इथं आहे नाही. तो तिथं जिथं जागा त्याला झोपायला मिळेल तिथं तो झोपतो. त्या दिवशी तो कंपनीतून आपला 9 ते 9 शिफ्ट करून आला. एका देशीदार दुकानात जाऊन दारू पिली आणि त्या घटनास्थळी असलेल्या टाकीच्या गोडाऊन कारखान्यामध्ये वरांड्यात तो झोपला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे की मृतक हा बडबड करत होता. तो त्याला समजायला गेला की मला झोपू दे, परंतु मृतक ऐकायला तयार नाही आणि मृतकाने त्याला आई बहिणीवरून शिवीगाळ केली असं आरोपी सांगत आहे. त्यांच्यात थोडंसं धक्काबुक्की झाली. आरोपी परत तिकडे गेला आणि आरोपीने तिथेच भरपूर गट्टू पडून असतात असे तिथून एक आणला आणि परत त्याला ढकलून त्याला तिथं त्या गट्टूने त्याला मारलेला आहे. आरोपी म्हणते की माझ्या मारण्याची इंटेन्शन नाही, मी त्याला मारून परत तिकडे जाऊन झोपलो. तर सकाळी जेव्हा न्यूज व्हायरल झाली तर तेव्हा तिथून तो निघून गेलेला होता. आरोपीचं नाव सर सुमित शुक्ला आहे. तो प्रॉपर प्रयागराज उत्तर प्रदेशमधला आहे. तो कामानिमित्त इथं काही महिन्यापासून राहत आहे. आमच्या टीममध्ये सर माझ्यासोबत माझे सहकारी API भोंडे, API राजाभाऊ जाधव, आमचे ASI विनोद देशमुख, हेड कॉन्स्टेबल नितीन वासनिक, हेमंत लोणारे, मनोज टेकाम, प्रीतम यादव, सुशांत सोळंके, सुनीत गुजर, रितेश तोमरा, शरद चांभारे, स्वप्नील घोडके, कुणाल गेडा व आमचे वाहन चालक विशेषतः नितीन अजमत आणि रवींद्र खेडेकर, आम्ही सर्वांनी एक टीम करून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. CCTV, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी या अंध हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आणखीन काही धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या 2 महिलांपैकी एका महिलेचा शेअरिंग रिक्षामध्ये विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी तृतीय पंथीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार VR मॉलमध्ये काम करणाऱ्या 2 महिला नेहमीप्रमाणे रात्री 10च्या सुमारास ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी शेअरिंग रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. याच वेळी त्यांच्या मागे नेहमी पाठलाग करणारा एक तृतीयपंथीय तेथे आला. रिक्षा आल्यानंतर दोघी महिला रिक्षामध्ये बसल्या आणि त्यांच्यासोबत तो तृतीयपंथीही रिक्षात बसला. रिक्षामध्ये बसल्यानंतर आरोपी फिर्यादीच्या अगदी शेजारी बसला. त्याने तू मला ओळखत नाही का, माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत महिलेच्या छातीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या महिलेने तातडीने आपल्या भावाला फोन करून क्रीडा चौकात बोलावले. रिक्षा तेथे पोहोचताच महिलेने आणि तिच्या भावाने आरोपीला रोखून धरले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपी काजल जग्गू तांबेकर वय 30 वर्ष राहणार नंदनवन झोपडपट्टी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कोणतीही व्यक्ती तिची लिंग ओळख काहीही असो महिलांची छेडछाड किंवा विनयभंग केल्यास तिच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. इमामवाडा फुलटणच्या हद्दीमध्ये VR मॉलमध्ये काम करणाऱ्या 2 महिला आहेत. नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी 10 वाजता त्यांची शिफ्ट संपून घरी चालले होते आणि शेअरिंग रिक्षाची वाट बघत थांबले होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी एक तृतीयपंथी नेहमीच त्यांचा पाठलाग करत असायचा. तो सुद्धा थांबलेला होता. रिक्षा आल्यानंतर ह्या दोघांनी रिक्षा थांबवली आणि मैत्रीण बसली. त्याबरोबर तो तृतीयपंथी सुद्धा त्यांच्या रिक्षात बसला. फिर्यादीच्या सोबत तो चिटकून बसला. तू मला ओळखत नाही का, माझ्याशी का बोलत नाही असं म्हणून फिर्यादीच्या छातीला त्याने हात लावला आणि त्यामुळे फिर्यादीने तात्काळ त्याच्या भावाला फोन लावून जगनाडे चौकात बोलवले. सदर ठिकाणी रिक्षा गेल्यानंतर तिघे पण खाली उतरले. त्यावेळेस सदरच्या फिर्यादीने त्याच्या भावाने सदर तृतीयपंथीला ताब्यात घेतले होते आणि तक्रार दिल्यामुळे आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे.
तर हा तृतीयपंथी कोण आहे आणि खरंच तृतीयपंथी आहे की तृतीयपंथी असल्याचं भाषण होता, काय माहिती आली? सदर तृतीयपंथीचं नाव काजल जग्गू तांबेकर, वय वर्ष 30 आहे आणि हा नंदनवन झोपडपट्टीमध्ये राहतो. तो तृतीयपंथीचा आहे, परंतु तृतीयपंथीच्या विरोधात सुद्धा आपण BNS 74 अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे की जेणेकरून भविष्यात त्यांनी पण कुठल्या महिलांची मुलीची छेड काढू नये. तृतीयपंथी असल्याचा फायदा अजून कोणाला त्रास देणार नाही या अनुषंगाने आपण सदरचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याची दखल घेतलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नागपुरातील फुटाळा तलाव परिसरात किरकोळ वादाचे भीषण हत्याकांडात रूपांतर झाले. भुट्टे खात बसलेल्या तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर चाकू, दगड, विटा आणि हातबुक्क्यांनी झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणात पोलिसांनी 3 मुख्य आरोपीसह 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून तपास वेगाने सुरू आहे. ही धक्कादायक घटना नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार अमन उर्फ असद खान, मयूर जाधव आणि त्यांचे मित्र भुट्टे खात बसले असताना मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे हा तेथे आला. यावेळी दोन्ही गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर योगेंद्र उर्फ लाला पांडे याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलवले. त्यानंतर त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता आणि 4 विधी संघर्ष बालकांनी मिळून अमन उर्फ असद खान, मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांवर चाकू, दगड, विटा आणि हातबुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अमन उर्फ असद खान यांचा मृत्यू झाला तर मयूर जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर काही तरुणांनाही मारहाणीत दुखापत झाली आहे. यहाँ पर करीब 7:30 के दरमियान यहाँ एक वेंडर बैठा था, उसको और कुछ लड़कों का झगड़ा हुआ. उसके बाद में जो भुट्टा बेचने वाला था उसके और कई दोस्त आए और उनका वो लड़कों के साथ झगड़ा हुआ और उसमें कुछ स्टैबिंग का प्रकार हुआ. तो 2 लोग जख्मी है, उसमें से एक हॉस्पिटल में ब्रॉड डेथ लाया गया था. तो उसके बाद से बाकी जो इसमें इन्वॉल्व थे उन सबकी तलाश जारी है. नाम और बाकी सब पता चल गया है. इन्वेस्टिगेशन टीम्स उनके पीछे है. सर ये कोई हिस्ट्री सीटर है जिन्होंने ये मर्डर वगैरह जैसी घटना को अंजाम दिया? इसमें मृतक कितने हैं? नहीं, अभी प्राथमिक माहिती है इसलिए मैं ज्यादा आपको नाम नहीं बताऊंगा, बट वो जो भी है पुलिस के पास उनके नाम आए टीम्स के पास, उनकी तलाश जारी है. बट मर्डर हुआ है जल्दी ही वो यहाँ पर अभी वही बता रहा हूँ, स्टैबिंग का प्रकार हुआ उसमें वो ब्रॉड डेड हुआ. तो वो उस प्रकार की जो है मर्डर की घटना यहाँ हुई. जांच जारी है. अभी आरोपी कितने हैं इसकी कोई आरोपी निष्पन्न हुए हैं. जो भी प्राथमिक जानकारी है उसमें 4 आरोपियों के नाम पता चले और बाकी भी उनके कोई साथीदार होंगे तो उनका भी पता चल जाएगा. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जितेंद्र उर्फ जंगली पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांनाही अटक केली. या प्रकरणातील 4 विधी संघर्ष बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे आणि त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे या दोघांचाही पूर्वीपासून गुन्हेगारी इतिहास आहे. विशेष म्हणजे जितेंद्र पांडे यांच्यावर यापूर्वी MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीही तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर पैलूंची चौकशी केली जात आहे. पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमधील फुटाळा तलावाजवळ जे भुट्टे विक्रेते आहेत तिथे जखमी अमन उर्फ असद खान आणि मयत अमन उर्फ असद खान आणि त्यांचे मित्र मयूर जाधव व इतर त्यांचे मित्र असे बसले होते भुट्टे खात. आणि त्यावेळेस मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे ह्या तिथील भुट्टे विक्रेत्याकडे आलेला होता आणि तेथेच लाला पांडे आणि मयत आणि जखमींमध्ये
तात्कालिक वाद होऊन तिथे त्यांचे शिवीगाळ आणि हाणामाऱ्या चालू झाल्या. मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याने इतर त्याच्या सहकाऱ्यांना बोलवून तिथे त्याच्यासह त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता आणि इतर 4 विधी संघर्ष बालक या लोकांनी मयत अमन उर्फ असद खान, जखमी मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांना चाकू, दगडविटा आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे, ज्यामध्ये असद उर्फ अमन खान याचा मृत्यू झालेला आहे. मयूर जाधव हा गंभीर जखमी झालेला आहे आणि इतर जे त्यांचे मित्र होते त्यांनाही मार लागलेला आहे. आणि यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे याला पोलीस ठाणे अंबाझरी यांचे स्टाफने ताब्यात घेतले होते. तसंच त्याचा भाऊ ज्याचा क्राईम रेकॉर्ड आहे असा जितेंद्र उर्फ जंगली पांडे यास आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता या 2 आरोपींना क्राईम युनिट 2 यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहे. त्याशिवाय जे विधी संघर्ष बालक आहे त्या सर्वांना पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या स्टाफने ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे. यामध्ये एकूण किती आरोपी यांच्या काही गुन्हा रेकॉर्ड आहे का? यामधील मुख्य आरोपी लाला पांडे, जंगली पांडे आणि त्यांना साथ देणारा दीपक उर्फ प्रिन्स असे हे 3 आरोपी आहे ज्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि त्याच्याशिवाय 4 विधी संघर्ष बालक आहेत. आणि ह्यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे आणि जितेंद्र उर्फ जंगली पांडे या दोन्ही भावांचा पूर्व गुन्हेगारी इतिहास आहे, ज्यामधील जितेंद्र पांडे ह्याच्यावर MPDA सारखे पण प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही तो गुन्हे करतो आहे. फुटाळा तलाव परिसरातील या हत्याकांडाने नागपुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह 7 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. लोणार तालुक्यातील देऊळगाव खुंडपाळ परिसरात तब्बल 4 तास सलग कोसळलेल्या पावसामुळे शेतं जलमय झाली आहेत. नुकतीच झालेली पेरणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवनही विस्कळीत झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. देऊळगाव कुंडपाळ परिसरात सलग 4 तास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. नुकतीच केलेली सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांची पेरणी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली आहे. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला असून काही भागातील वाहतूक आणि दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे. आपल्या पिकाचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलढाण्यातील मुसळधार पावसाने शेतीसह जनजीवनालाही मोठा फटका बसला आहे. आता प्रशासन किती वेगाने पंचनामे करून मदत पोहोचवते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. यवतमाळ जिल्ह्यातून एक थरारक आणि तितकीच दुर्मिळ घटना समोर आली आहे. झरी तालुक्यातील येडशी शिवारात एका नाल्यामध्ये एकाच वेळी तब्बल 3 साप एकत्र दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संपूर्ण प्रकार एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नेमकी ही घटना काय आहे आणि वन विभागाने नागरिकांना कोणता महत्त्वाचा इशारा दिला आहे? यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील येडशी गावात शेतकरी संघर्ष भगत हे आपल्या शेतालागत असलेल्या नाल्याकडे गेले असता त्यांना एकाच ठिकाणी 3 साप हालचाल करताना दिसले.
अचानक समोर आलेले हे दृश्य पाहून ते काही क्षण थक्क झाले. त्यांनी धाडस दाखवत हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ आता परिसरात वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये कुतूहलासोबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या माहितीनुसार एप्रिल ते मे हा सापांचा प्रजनन काळ असतो. या काळात मादी सापाच्या वासामुळे अनेक नर साप एकाच ठिकाणी जमा होतात. ग्रामीण भागात या नैसर्गिक प्रक्रियेला सापाची लाग असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते हे दृश्य दुर्मिळ असले तरी पूर्णपणे नैसर्गिक आहे. मात्र या काळात साप अधिक सक्रिय असतात आणि त्यांना त्रास दिल्यास ते आक्रमक होण्याची शक्यता असते. वन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाताना जाड बूट वापरावेत, हातात काठी ठेवावी, गवत किंवा झुडपांमध्ये हात घालताना काळजी घ्यावी आणि साप दिसल्यास त्याला कोणताही त्रास न देता तात्काळ वन विभाग किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सापांची हालचाल वाढत असल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे आणि अफवांवर विश्वास न ठेवता वन्यजीवांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यवतमाळमधील येडशी शिवारात एकाच ठिकाणी 3 साप दिसल्याची ही घटना निसर्गातील दुर्मिळ क्षण असला तरी नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. साप दिसल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखा आणि तज्ज्ञांची मदत घ्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत फुगे आणि फुलांची सजावट पाहिली असेल. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील राजश्री प्राथमिक शाळेने नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा उपक्रम राबवला की संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले गेले. तब्बल 318 विद्यार्थ्यांचे सजविलेल्या बैलगाडीतून स्वागत करत शिक्षणाचा अनोखा श्रीगणेशा करण्यात आला. पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट. विदर्भातील शाळांची घंटा आज नव्या शैक्षणिक वर्षासाठी वाजली आणि मेहकरच्या राजश्री प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण संस्कृतीची जपवणूक करत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मीयता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 318 विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बैलगाडीच्या पारंपरिक स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि शिक्षणाबद्दल निर्माण झालेली सकारात्मक भावना हा या उपक्रमाचा खरा यशस्वी भाग ठरला आहे. मेहकरच्या राजश्री प्राथमिक शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. कॅमेरामनसह गजानन राऊत यांच्यासह सिटी न्यूज साठी हा विशेष रिपोर्ट. बुद्धनेश्वर फाटा परिसरात एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव फॉर्च्युनर वाहनाने स्कूटीला दिलेल्या जोरदार धडकेत भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथील बाबूराव शामराव लुटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर जाळीचा देव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून लुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमका हा अपघात कसा घडला पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. रविवारी रात्री अजिंठा ते बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावरील बुद्धनेश्वर फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार बाबूराव शामराव लुटे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे स्कूटीवरून जात होते. त्याचवेळी बुलढाण्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या MH43 CM 003 क्रमांकाच्या फॉर्च्युनर वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बाबूराव लुटे अनेक फूट दूर फेकले गेले. डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बोस यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र चव्हाण आणि भगवान खमाटे यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. दरम्यान
संबंधित वाहन चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. मयताशाच्या पश्चात पत्नी, सून आणि नातू असा परिवार असून सोमवारी जाळीचा देव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुद्धनेश्वर फाटा येथे झालेल्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा भरधाव वाहनांच्या बेफाम वेगाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे राज्यभर उत्साहात स्वागत होत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात पालखीच्या स्वागतासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, अडते व्यापारी आणि खरेदीदार यांनी विशेष नियोजन केले आहे. वारकरी आणि भाविकांसाठी तब्बल 40,000 मोतीचूर लाडू तयार करण्यात आले असून लाडूसह महाप्रसादाचेही मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येणार आहे. पालखीचे स्वागत भक्तिमय वातावरणात व्हावे यासाठी शहरात विविध ठिकाणी सजावट करण्यात आली असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवक आणि व्यापारीही सज्ज झाले आहेत. रिसोड हा संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील चौथा आणि शेवटचा मुक्काम आहे. उद्या बुधवारी सकाळी ही पालखी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखीच्या आगमनामुळे संपूर्ण रिसोड शहरात भक्ती, सेवा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो वारकरी आणि भाविक या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण आज या शहरात एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला आणि सर्वात मोठा प्रश्न हा अपघात होता की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू. शेंबूरच्या 11 नंबर रोडवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवर अचानक एक प्रचंड झाड कोसळलं. क्षणभरात बसचा चक्काचूर झाला. बसमध्ये बसलेली लहान मुलं जीवाच्या आकांताने ओरडत होती. कोणी रडत होतं, कोणी रक्ताने माखलं होतं, तर कोणी आपल्या मित्राला उठवण्याचा प्रयत्न करत होते. पण एका निष्पाप चिमुकल्याने कायमचे डोळे मिटले. 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आणि अनेक कुटुंबाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, हे झाड आधीपासून धोकादायक होतं का? जर होतं तर ते हटवलं का गेलं नाही? प्रशासनाला सूचना मिळाल्या होत्या का? जर मिळाल्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष कोणी केलं? दरवर्षी पावसाळ्यात अशीच झाडं कोसळतात, दरवर्षी जीव जातात, दरवर्षी चौकशीचे आदेश दिले जातात आणि मग सगळं विसरलं जातं. पण ज्या आईने सकाळी आपल्या मुलाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला, डबा भरून दिला, लवकर ये असं म्हणत शाळेत पाठवलं, त्या आईला संध्याकाळी आपल्या मुलाचा मृतदेह पाहावा लागला. या वेदनेची भरपाई कोण करणार? अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा, कंत्राटदाराची बेफिकिरी की यंत्रणेचा निष्क्रियपणा याची शिक्षा कोणाला होणार? जर धोकादायक झाडांची वेळेवर तपासणी झाली असती, जर आवश्यक ती कारवाई झाली असती तर कदाचित आज हा चिमुकला जिवंत असता. एका निष्पाप जीवाचा मृत्यू फक्त आकडा नाही, तो एका कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला भविष्य आहे. आज महाराष्ट्र विचारतो आहे, चौकशी नको, थेट कारवाई हवी. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा जीव गेला त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल होणार का? की पुन्हा काही दिवस गोंधळ, काही निवेदने आणि मग सगळं शांत? जर आजही जबाबदारी निश्चित झाली नाही तर उद्या पुन्हा एखादी शाळेची बस, पुन्हा एखादा निष्पाप जीव आणि पुन्हा तेच अश्रू. ही वेळ शांत बसण्याची नाही, जबाबदारी निश्चित करण्याची आहे. जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या.
आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या बघू शकतील. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.